गाइस वेलकम टू माय ब्लॉग. न्यू ब्लॉगर अंकित पोटे. हां अजून काय नाही भाई, माझा फोकस आहे भाई, मी घाबरत नाही ब्लॉग बनवायला. भेंडी कसला दिसतो रे मी. तुझं तोंड बघण्यापेक्षा लोक म्हणतील हाच भारी आहे. हात दुखायला लागला गाईच. बायसेप दुखतोय माझा गाईच. तर गाईज हे तुम्ही बघू शकता कसं सुंदर वातावरण आहे, मन रमण्याजोगं वातावरण आहे. इथे आम्ही आज आलेलो आहे. हे आहे जागा ओवे डॅम. हे तुम्ही कधी बघितले नसेल. हे आहे खारघरमध्ये खूप आतमध्ये एका गावाच्या, तिथून रस्ता जातो. रस्ता मीन्स नाहीच्या बरोबर आहे, पण आमचा तो रायडर तिकडं बसलाय का मागे तिकडं, तो जोपर्यंत आमच्या सोबत आहे ना, आम्ही कुठेही जाऊ शकतो. कुठेही म्हणता ना, म्हणजे दिसतं का डोंगर दिसतंय का. आम्ही जर तिथं बोललो ना वरती जागा आहे तिकडे. झूम नाही होता आता फोनाचा, याचा जरा मतिमंद फोन आहे, जाऊन द्या होईल नवीन फोन. तर त्या डोंगरावर पण आम्ही जर बोललो ना उभी चढवायची गाडी, तो उभी चढवेल. आमच्या गाडीला पंख फुटतील. पंख रिटर्न येण्याची गॅरंटी नाही. नाही येईल ताते येतो, बट चांगल्या अवस्थेत येईल ते काय एवढी सांगू शकणार नाही, फक्त येईल खाली. तर काय आमच्या पुढच्या कठडीवर चाललो आम्ही. तुम्हाला तिकडं पोचल्यावर दाखवतो. तिथं खूप मोठा ॲक्स काढला. आता तिथं काय बॉम्ब फुटणार आहे का खजिना आहे त्याच्यात आम्हाला माहीत नाही, पण आम्ही जाऊन तिथं शोधणार आहे आता काय आहे काय नक्की. आज मी अभिषेकला कंटेंट द्यायला आलो, म्हणजे मी जर दिसलो तर कसा ब्लॉग चालेल. अजून नाही मग पुढचं कंटेंट मी देणारच नाही. करेंगे कंटेंट के लिए कुछ भी गाइस. कंटेंट ही अपने को काय नाही, बस आपण सांगतो तसं नाही ऐकलं. ब्लॉगच्या कमेंटमध्ये मी सांभाळून घेईन पुढची गोष्ट. धमकी देतोय गाइस. इंस्टावरून ब्लॉक काय आमचा नंबर ब्लॉक होईल, चॅनल अनसबस्क्राईब होईल. बिल्डिंगमध्ये तर राहतोस ना. बिल्डिंगमध्ये राहतो काय झालं, धमकी देतो का सर. पाणीच नाही. हे आहे छोटंसं डॅम. हे जेव्हा पावसाळ्यात जातं तुम्ही बघू शकता, जेव्हा हे पाणी इथून हे लेवल वाढेल तेव्हा इथून असं होत इथून इकडे, इथून असं मग पुढं अख्खं पूर्ण पुढे पाणी जाणार. हे आहे त्याचा बांध, बघू शकता तुम्ही. आता पण येऊ शकतो डोंगर. हां हे डोंगरावरतून पण पाणी येतं. आणि असं मला वाटतं हे तलाव भरतं पूर्ण, एवढी जागा आहे ना, सो एवढं सगळं भरत असेल आणि पुरासारखं वातावरण होत असेल. इथल्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्ही कधीतरी या इथे राहत असाल तर. इथं नाही इथे नसले राहत तरी पण तुम्ही उलट लांबून आले तर. आता आमचा विचार चालला इथून खाली गेलो की वर येता येईल की नाही माहित नाही. चला जाऊ तरी पण ट्राय करू नये जेव्हा लागतील ना चांगली वाट. आपण बॅक कॅमेरा करू, सगळ्यात बॅक कॅमेरा करू आपण. हॅलो गाईस, तर आता आम्ही चाललेलो आहे खाली. तर हे बघू शकता असं. भाई कॅमेरा हँग होतोय अभिषेक तुझा. हे बघा आम्ही असं हळू एक पाऊल टाकून चाललोय. तिरपी जागा आहे अशी उभीच. आमचा तुम्हाला मित्र दाखवतो. आमचा मित्र कुठे दाखवतो नाहीये, तिकडं बसलाय तो खूप लांब. इथं झाडाच्या ह्याच्या. थांबा तुम्हाला ते झाड दाखवतो मी तुम्हाला. आमचा जो भांड मित्र येतो जरासा इथे याच्या मागे बसलाय, पण तो तुम्हाला दिसणार नाही, सो नाही दाखवत, जाऊन द्या. इकडून तुम्ही व्ह्यू बघा फक्त, काय भारी व्ह्यू दिसतोय. वरती आम्हाला 2-2 मिनिटाला एरोप्लेन दिसतं. बघा कसा भारी एरोप्लेन आहे. दिसलं तुम्हाला? नसेल दिसलं तरच ॲडजस्ट करून घ्या, फोटो लावतो आम्ही. हा आमचा ब्लॉगर ॲक्च्युअल. आणि मी जो त्याचा चॅनल हॅक केलेला आहे तो मी. ते मासा पण आहे गाईज. कुठं? अरे सुकून पडल्यात काहीच. बघू शकतो तुम्हाला जर तळून मिळून खायची तर मासे पण भेटतील. घेऊन जावा. आमचं नाव सांगा गाईज. तिथे फोन जरासा हीट झाला होता, कारण की रेडमी फोन आहे शेवटी. रेडमी नाही फोन खूप चांगला आहे. हा बट ओव्हर हिटिंगची ते ऍपल सारखी आपल्या सिस्टम आहे. जरा ओव्हर हिट झाला की बंद होतो फोन ऑटोमॅटिक. सो आम्ही तिथून निघलोय परत त्याला आमच्या मित्राकडे. तुम्हाला तो दाखवतो मित्र. गाईज आम्ही तुम्हाला ट्रिपची रिकमेंड करणार नाही, पण तरी पण आम्ही आलोय कारण आपला वय एन्जॉय. काय भेंडी लागली काय नाही लागणार भाई. आपला रायडर जोपर्यंत ते ना एक रूट माहिती आम्हाला. आता आम्ही एक गेमिंग हाऊसला जाणार आहे. तिथे दाखवतो गेमिंग हाऊस मध्ये
मॉर्टल, झिगॉड. मागच्या वेळेस आम्ही झिगॉडला भेटलो होतो आणि त्याच्या आधी आम्ही लंगोटी गेमिंगला भेटलो होतो आणि तो हा पण होता शांतनू. हा शांतनू होता. तोच लंगोटी गेमिंग ऑब्विसली. आणि गॉडला भेटलो होतो त्याच्या वेळेस. आणि आम्हाला SATL मधून हे पण भेटतात, ते हरीशजी सारखे भेटत राहतात. तो बघा आमचा विमान चालला गाईच, तुम्हाला दिसत असेल. हां त्या का तिकडे आहे, दिसला इकडे 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 इकडे. हां इथे आमचाच विमान आहे गाईच तो. हां फक्त आम्हाला कुठं SATL मधून कोण अजून भेटलं नाहीये. फक्त SATL मधून ॲक्च्युली काय आहे ना विषय, ते लोक प्रिफर नाही करते बाहेर यायला, कारण प्रायव्हसी इश्यूज तेच. आणि गॉडलचा विषय काय, त्यांच्याकडे खूप जास्तच कंटेंट क्रिएटर्स एका गेमिंग हाऊसमध्ये आहे. सो कोण ना कोणतरी भेटतंच, कोण ना कोणतरी येतच कंटिन्यूस त्यांचं चालू असं. गॉड लाईकला म्हणजे SATL ला 5-6 वेळा तर गेलं, एक पण कोण तिथं भेटलं ना. आम्ही लय वेट केलं होता, एक अर्धा तास थांबलो होतो तिथे, खरे कोणच नाही. असं नाही की त्यांच्यामुळे नाही भेटलो, की कोण अवेलेबल नसेल आणि आता रॉंग वे मध्ये घेतील. गॉड लाईक मध्ये गेलो होतो, भेटले होते लंगोटी भेटलं होतं आणि मागचे झिगॉड भेटला होता. आम्ही फोटो पण टाकले इंस्टाग्रामवर, तुम्ही जाऊन बघू शकता गाईस कसा डिप्रेस बसलाय. ते ॲक्च्युली आम्ही याच्यासाठी चालतो, हा जरासा डिप्रेशनमध्ये होता ना, त्याला बोललो तुझं जरा मन रमवण्यासाठी चल आपण इकडे जाऊन येऊ. आता जागा एक रील्स दाखवतो एका बाईची नाही हात कोणतरी. हा ते वेळ मी सध्या तिकडून आलो होतो, तुम्हाला आम्ही ब्लॉग माझी जागा दाखवली ती तिकडे, तिथून आम्ही इथपर्यंत चालत आलो. आमचा डिप्रेस मित्र ॲक्च्युली आम्ही व्हिडिओ स्टार्ट करतो पण इथे गरमी एवढी की हीटमुळे ऑटोमॅटिक बंद होतो फोन. सो जाऊन द्या. आता जरासा आमचा हायपर मित्र आहे जरासा, बरोबर आहे त्याचं, कवर काढला पाहिजे. आम्ही कवर घालून ब्लॉगिंग करतो आहे, पण कवर काढलं की तोच स्लीप व्हायचा विषय, हे विषय ते विषय काढलाय बघा. कवर आहे का आपला, तो जास्त बोलतो आहे काहीच. ते आमचा जरा प्रोफेशनल माणूस आहे. शूज वॉच भाई याच्यात तो आम्ही बघा एक बघा सँडलवर आलाय ना, स्मार्ट वॉच आहे तो पण बंद आहे आमचा, स्विच ऑफ आहे, चार्जिंग नाही बघा, तो काच तुटलेली बघा. बघा कुठे मोबाईलचे बघा स्क्रीन बघा, बघा डिस्प्ले बघा यो कसा आहे, बेंड झालाय गाईच डायरेक्ट काउ डिस्प्ले मधून आहे. आणि तो बाड बघा कसला आहे, बघा कडा बिडा घालून काय हे बेंच काढायला लागले. हे व्हिडिओ मध्ये जाणार आहे. तर गाईज खूप कटिंगचे पार्ट आलेले आम्हाला. आमचा एवढ्या उशीर चाललं होतं, चांगला ब्लॉग चाललं होता. हा बघा ते छपरी, ते अरे खरं टाकायचं व्हिडिओ टाकायचंय ना, मग टाकू ना, छपरी लोक टाकू. हा बघ ना, शिवाय दिसते ना. मग शिव्या दिले. ए बॅग वर लागतो, बॅग वर मारतो. मला इतकी कट लावणार आहे ना, बीफ लावायला लागणार. विद्याच्या पाय पड. विद्या कुठे पडलो. कोण आहे विद्या? कोण आहे आता विद्या कोण आहे? विद्या बॅग आहे ना विद्या. गाईज यांच्यासोबत मी आलो की मला या दोघांना सांभाळावं लागतं. हे दोघं असे ना कधी म्हणतात ना एकत्र नीट राहायचं म्हणून राहणार नाही. याच्यात बॉटल चल टाक. चला झालं आपलं काम, आपण जाऊ आपला अनकट ब्लॉग्स आहे ऑलमोस्ट. कारण कसं आहे ना, काय विषय आहे ना, माझा जीव निघला यांना सांभाळ. काय बघू आता, जाऊ आपण खाली जाऊ. इथून जाऊ ना असं सरळ, तिथून ते झोपलं तिथलं बरं ना वाटत. आमचा ना ऐकणारा मित्र ना, हा काय आहे कोणाच्या बापाला स्टोरेज करतोय. त्याचे पप्पा जरा फ्री आहे ना, तर तो कोणाच्या बापाला नाही बोलतो. आमचं नाही तसं, आम्ही जरा घाबरून राहतो स्वतःच्या पप्पाला नाही घाबरलं तर कोणाला घाबरायचं. तर काहीच तुम्हाला काय वाटतं हा व्लॉग बघितल्यानंतर? ए चल दारूच्या बाटल्या बघतो. व्लॉग बघितल्यानंतर चल दारूच्या बाटल्या. मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्ली है, ओरा के सिरा पर नहीं रीच बल्ली है. तर गाईस तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर मी पण ब्लॉगिंग करावं की नाही? कारण ॲक्च्युली डिव्हाइसचा विषय माझा काही इश्यू नाही, बट डिव्हाइस माझा खूप भारी आहे ना. सो ते अल्ट्रा प्रो ब्लॉगर चालू करा आणि मला डिव्हाइस घेऊन द्या. हां ते पण करू आपण. तर बघू शकता आम्ही रिकमेंड नाही करत, पण सांगतोय आयुष्य एकदाच भेटतं. जोपर्यंत तुम्ही छोट्या ट्रिप्सची एन्जॉय करा. विद्याला पाडलं काय नाही, बॅग पडली काहीच. तर आता तुम्ही बघसान. विल्ली नाही ना तात्या,
विल्ली मारतोय हा आमचा मित्र. काय नाही, फोन पडेल ना जास्तीत जास्त, काय होईल. हा कोण पडेल ना, कोण सगळं मी पण पडेल. हा जरा इथून. अरे बीप 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 गिरा हो या बंदा जमानी पली आमची गाडी काय चढ. तर बघू शकता काहीच आमची गाडी का आम्ही बोललो ना, भारी आम्ही बोललो ना काहीच की हा आमचा मित्र जोपर्यंत सोबत आहे ना रायडर, आम्ही कुठं पण कसं पण पोहोचू शकतो. उडलो तर काहीच. आणि 2-3 एअरटेलच्या टावर वेळा वाचवलंय. पण रेंज काय एअरटेल नाही. आता आम्ही वाचलोय 2-3 वेळा. जुना मी ते आहे खडीकेश्वर आमचं ड्रीम. खडकेश्वर, अच्छा ते क्रशर आहे ते, खडी क्रशर आहे ते. केशर बोलतो. काय बोलतो तू? असू दे ना. काय नाही काहीच लक्ष नका द्यायच्या शिवांवर. आपण आता इथून बघा असं गाडी चढते. हा जसं आमचे सबस्क्रायबर आमच्या घरचे आहे. काय नाही गाईज, सॉरी किती 40-50च्या स्पीडने चाललो. गाडीवर जायचे, गाडीच्या पाय पड. पप्पी घे. नाही नको घेऊ. हां अशीच घे, अशीच घे. तर हे खडी क्रशर बघू शकता काहीच. आता फोन पण हिट होईल, आम्हाला ठेवायला लागेल. मायने हां मायने का KGF है ये. हां KGF. पर इधर से खालार बिलार कोलार बिलार नाही जात आहे. तर गाईज आमचा व्लॉग खूप स्टेबल आला आत्तापर्यंत, पण जशी रायडिंग चालू आहे आमची त्याच्या हिशोबाने सांगता नाहीत कधी आम्ही पलटी होऊ आणि तुम्हाला आम्ही जमिनीला खोपी घेताना भेटू. आणि इथं पुढे जाऊन खूप मोठी ऑफरोडिंग आहे, मग तिथं आमची काय माझ्या. चला गाईज, तर आम्ही तुम्हाला बाहेर निघल्यावर भेटू. तर आम्ही गाईज आता रेसिडेन्शियल एरियाजमध्ये आलेलो आहे. खारघरचा मेन एरिया, यो मेन रोड आहे. पुढे जाऊन पोलीस पण आहे, पण आम्ही जरा सेफ जाणार, कारण आम्ही आमच्याकडे जोपर्यंत हा रायडर आहे ना, आम्हाला एकन एक रूट आणि एकन एक शॉर्टकट कुठून कसं वाचायचं ना आयुष्यात, आमच्याकडे हा रायडर आहे तोपर्यंत आम्हाला माहिती आहे. सो आम्ही घाबरत नाही. आणि सध्या विंड ब्लास्ट येतात, आमचा आवाज क्लिअर येणार नाही. ही पोरगी हँडवर आहे. इथून आत ना रेस करते पोरगी. पुढं आहे ना, तिकडं पोलीस आहे गाईज इकडं. तर आम्ही तिकडं जाणार नाही, आम्ही टर्न मारला आहे गाईज. तर बघू शकता तुम्ही. आम्हाला मेरी से परनीत आ जाओ ना तो सही, ऐसी मन की है सच्ची, तुम हो सितारों की परे हुई गलती, सॉरी हमने गाया तुम क्यों सुनी, किसकी मर्जी जो थे, अब तो आए जा हमको ले जाए जा, अब तो आए जा. तुम्ही बघू शकता यो रोड आहे, इथून आम्ही टर्न मला मारणार पांडू दाखवू. पांडू आणि कडकड नको नको, आय डोंट वॉन्ट टू सी पांडू आहे. दॅट साइड वन पोलीसवाला कॉर्नर. मला एक नवीन ब्लॉगर दिसणार आहे आता. नाही नाही, मी नाही ब्लॉगिंग बिगिंग करणार भाई. माझी ब्लॉगिंग हा लास्ट ब्लॉग आहे, तिथं कपल्स आहे काहीच. बघू शकता. पण काकीला काही गाडी जमवणार. आता काय करायचं. आयुष्याला लागले आमच्या. नाही गेला ना तो 3 लागलेत आमच्या आयुष्यात. तिघांच्या आमच्या तिघांच्या आयुष्यात 3 आहे. कसं आहे ना गाईज, ॲक्च्युली लाईफ एन्जॉय करता आली पाहिजे. लाईफ खूप सुंदर आहे. अरे शिट, मी बघितलं. म्हणून मी असं करते. व्हॉट वॉज दॅट? गाडी फिरव. बरोबर चाललंय का? सफारी सोबत रेस लावणार आहे गाईज. ही सफारी आणि आमची लैला गाईज. रेस आम्ही जिंकण्याच्या गतीवर आहे. आमचा ॲक्सिडेंट झाला तर लक्षात ठेवा, आम्ही का मरणार आहे. गाईज लीन गाईज. चला गाईज, तर आता तुम्हाला एकदा गॉडेल गेमिंग हाऊस, जिथे आता कोणतरी झोमॅटोचा ऑर्डर केलेला आहे. नाही, आणि वर बघू शकता आतमध्ये ऑडिओ बी आहे. आतमध्ये होडी उभी आहे गाईज. होडी तुम्हाला माहितीच आहे. आतमध्ये आहे आवडी. अरे काय नाही, एरिया दिसून दे. काय अख्ख्या जगाला तर माहिती आहे खारघर. आणि
जे जे आहे ना जे पनवेल एरियामधले सगळ्यांना माहिती आहे खारघरमध्ये कुठं राहतं. बाहेर सेंट्रल पार्क आहे ना मेट्रो स्टेशन इथून या साईडला एक गेमिंग हाऊस, त्याच्या तिकडून एक गेमिंग हाऊस, विषय क्लोज. आम्ही मेट्रो ही आमची लाईफस्टाईल जी कोण ॲक्सेप्ट नाही करायचे सध्या कारण गर्दी नसते मेट्रोला. सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशन तुम्ही बघू शकता. इथून आम्ही आता रॉंग साईड घालणार आहे. आम्ही अजिबात प्रिफर नाही करणार पण आम्ही यंग आहे. वी आर हिअर टू एन्जॉय गाईड्स. आम्ही दिस इज SATUL गेमिंग हाऊस. दॅट्स द SATUL फॉर रिझन कोण आहे रे? and that's something we always dream for. SBUL इथं जास्त प्रायव्हसी भंग नाही करायची. बाईक आहे गाडी दाखव, गाडी अरे आहे ती याची हार्ले गाडी दाखवतो. हार्ले डेव्हिडसन आहे गाईज मॉर्टलची ती गाईज. तर आम्ही जास्त प्रायव्हसी भंग करणार नाही सो आम्ही लगेच निघून चाललो इथून. युटर्न मारो गाईज. नो युटर्न. हां पेट्रोल भरायचे ना गाईज. पैसे खूप आहे आमच्या माणसाकडे. घेऊ ना थांब ना. नाही गोटी सोडा फोडायची. पुढं भेटतो रस्त्याला. इथं कधी पेट्रोल पंप आला? हमारा हेवी ड्राइवर है गाइस. दिख रहा है ना जो गाइस ये हेवी ड्राइवर है हमारा. ऐसा रोड है हेवी ड्राइवर ने हाथ छोड़ दिया. ते तसं आहे. हे आमच्या ड्रायव्हरने हात सोडलाय. तुम्ही तर कधी बघितलं नसेल, बघून घ्या. यांची कॉन्ट्रोवर्सी संपणार नाही गाइस. सो आम्ही आता निघून जाऊ इथून. इथं वर्ल्ड वॉर गोटी सोडा बाटली फोडा. गोटी सोडा बाटली फोडा. 87 5. आता मुद्दामून लांब गेला. आम्ही रेकॉर्ड करत होतो. कसं आहे माहिती का गाईज कॅमेरा जर तुम्ही कॅमेरा नीट सांभाळता आला ना सुंदर आहे. कॅमेरा सांभाळा. कसं आहे माहिती का तुम्हाला आमच्या आवाजाचा खूप इश्यू होणार आहे. कारण कसं आहे आम्ही गाडीवर आहे मगापासून. तुम्हाला विंड ब्लास्टमुळे खूप आवाज असेल तरी मी माईकजवळ हात ठेवला यासाठी की तुम्हाला आवाज यावा. तरी मी अपेक्षा करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब